वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज मी तुमच्या भेटीसाठी घेऊन आलेली आहे निराली सुडके हिला. हिची अमरावती नगर, तामिळनाडू अमरावती नगरमध्ये सैनिक स्कूलमध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि गेले 2 वर्ष झालं ती आता हे सेकंड इयर आहे की ती अमरावती नगर तामिळनाडूमध्ये शिकत आहे. तर तिचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने मी सहर्ष स्वागत करत आहे. तिच्याबरोबर तिच्या आई जी आहे त्या आई देखील इथे आलेल्या आहेत. अर्चना सुडके मॅडम या महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत आणि आत्ता सातारामध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांचे देखील मी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसा मॅडम. निराली बस. निराली, आत्ता तुझं कोणत्या वर्षी सिलेक्शन झालं होतं? 2024मध्ये. 2024मध्ये. ओके. तू जेव्हा सैनिक स्कूलसाठी प्रिपरेशन करत होती त्यावेळेला प्रिपरेशन करत असताना तू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये होती आणि आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये असताना तू कशा प्रकारे अभ्यास करत होती किंवा तुझा अभ्यास जो आहे किंवा तुझे लेक्चर्स जे आहेत ते लेक्चर्स कशा प्रकारे होत होते? ते आमचं रुटीन वाईज सगळं असायचं आणि तिथं मग टीचर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवत होते. आणि त्यांनी फक्त सैनिक स्कूलच्या आतमध्ये जाण्याची तयारीच नाही, तर सैनिक स्कूलच्या आतमध्ये गेल्यानंतरसुद्धा अभ्यासात कसं इझी होईल त्याची पण तयारी करून घेतली. ओके. आत्ता तू अमरावती नगर, तामिळनाडू अमरावती नगरच्या सैनिक स्कूलमध्ये शिकत आहेस. तिथं जेव्हा तू गेली होतीस तर तिथं गेल्याच्या नंतर तू लगेच तिथं मॅच झालीस की थोडंफार तुला तिथं ॲडजस्ट करताना काही प्रॉब्लेम्स आले? थोडं करमायचं नाही पहिल्यांदा, पण आता ठीक आहे. म्हणजे आता ॲडजस्ट केल्यानंतर मग आता करमतं पण आणि खूप मजा पण येते. ओके. तू सैनिक स्कूलचं प्रिपरेशन करत असताना नॉर्मल स्कूलमध्ये होतीस, म्हणजे जे रेग्युलरचं जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये होती. आता तू अमरावती नगरमध्ये सैनिक स्कूलमध्ये शिकत आहेस. तर तुला बेटर काय वाटत आहे की आत्ता तू जिथं शिकत आहेस ते स्कूल बेटर वाटत आहे का तुला? मला सैनिक स्कूलच बेटर वाटतं, कारण तिथं स्पोर्ट्स आणि करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. तसं माझ्या पहिल्या स्कूलमध्ये एवढ्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण नव्हत्या आणि स्पोर्ट्स तर अजिबात घेतलं जात नव्हतं. त्यामुळे मग आता तू कुठला स्पोर्ट्स खेळते का? मी बास्केटबॉल आणि हॉकी खेळते. ओके. म्हणजे 2 गेम्स तू खेळते. मग तिथं तुम्हाला गेम्स जेव्हा हे करतात तर तुम्हाला तिथं प्रॉपर कोचिंग केलं जातं गेम्स संदर्भात? हो. तिथं कोच असतात, मग गेल्या ते ट्रेनिंग देतात आम्हाला. तुला असं वाटलं का की बाबा आपण सातारमध्ये राहत आहोत आणि आपण अमरावती नगरला, तामिळनाडूला, दुसऱ्या राज्यामध्ये जात आहोत, तर तुला काही भीती वगैरे अशी वाटली का? किंवा तिथं गेल्याच्या नंतर आपण तिथं ॲडजस्ट होऊ का, असं काही वाटलं होतं का? पहिल्यांदा तर खूप भीती वाटलेली की कसं जाणार आणि करमत पण नव्हतं. पण पुन्हा आता जेव्हा आम्ही ॲडजस्ट झालो आणि 1 वर्ष राहिलं त्यानंतर तर खूप मज्जा येते आणि खूप म्हणजे तिथं सगळे फ्रेंड्स वगैरे खूप छान आहेत. अच्छा. म्हणजे आता तू छान ॲडजस्ट झाली आहे, तुझं फ्रेंड सर्कल झालेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे सैनिक स्कूल आहे, ओके, चंद्रपूर आणि सातारा सैनिक स्कूल, तुझं सिलेक्शन झालं अमरावती नगरला, तामिळनाडू अमरावती नगरच्या सैनिक स्कूलमध्ये. मग तुला असं वाटतंय का की बाबा आपण सातारमध्ये असतो तर बरं झालं असतं किंवा चंद्रपूरला असतो तर बरं झालं असतं? दुसऱ्या राज्यामध्ये तू गेली आहेस तर त्या राज्यामध्ये जाण्याचे तुला काही हे वाटतंय का, हां बरं झालं आपण या सैनिक स्कूलमध्ये सिलेक्ट झालो आहोत, अदर स्टेटमध्ये आपण गेलेलो आहोत, त्याचा फायदा तुला काय जाणवतो का? तिथं मी एक एक्स्ट्रा लँग्वेज पण शिकलेली, कारण मला पहिलं फक्त इंग्लिश, मराठी, हिंदी यायची, पण आता मला तमिळ पण समजायला लागली आणि थोडी बोलता पण येते. ओके. म्हणजे तू जी आहेस तू आता तिथं किती लँग्वेज शिकली? इंग्लिश आलं, हिंदी यायला लागलं, त्याच्यानंतर मराठी, तमिळ. तर तू महाराष्ट्रीयन असल्यामुळे तुला मराठी यायला लागलं आणि आता एक्स्ट्राची एक लँग्वेज जी आहे ती तमिळ लँग्वेज तुला यायला लागली. म्हणजे तुझं जे आहे ते प्रभुत्व आता 4 लँग्वेजवरती होणार आहे. तर तुला आता तमिळ लँग्वेज समजते का आता? हां, समजते. ओके. बघा की अदर स्टेटमध्ये ती गेली, पण जाताना जो तिला एक हे वाटत होतं की बाबा आपण अदर स्टेटमध्ये जाणार आहोत तर आपण तिथं गेल्याच्यानंतर ॲडजस्ट होऊ का? पण
थोड्याच दिवसामध्ये तिथे छान ॲडजस्ट झाली आणि आता ती तिथे ॲडजस्ट झाली आहे, तर घरी आल्याच्या नंतर तुला करमतं का? नाही करमत, खूप आठवण येते सैनिक स्कूलची, कारण तिथं खेळायला वगैरे असायचं. पण घरी आल्यानंतर सगळे गावाला जातात, त्यामुळे कोणच खेळायला नसतं, तेव्हा खूप आठवण येते तिकडची. ओके. आता आपण निरालीच्या आईला काही प्रश्न विचारूया, की जेव्हा तुम्हाला हे झालं होतं की तिचं अमरावती नगरला सिलेक्शन झालेलं आहे, तर तुम्हाला काही अशी भीती वाटत होती का, इतक्या लांब आपण आपल्या मुलीला पाठवतोय आणि तेही पहिल्यांदा पाठवतोय? पहिल्यांदा तर खूप भीती वाटत होती, पाठवू का नको असं तसं. त्याच्यानंतर तुम्ही देशमुख सर, बर्वे सर वगैरे ह्यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की तुमची मुलगी बाहेरच्या स्टेटला पहिल्यांदा तिला थोडंसं टफ जाईल, पण थोड्या दिवसांनी ती रुळल्यानंतर ती स्वतःच म्हणेल की मी इथं राहीन, मला काही इथं साताऱ्यातच मिळालं नाही ते बरं झालं. बघा तुम्ही आमचा अनुभव, आणि तो अनुभव आता खरा ठरलेला आहे. सरांनी आणि मॅडमनी खूप ॲप्रिशिएट केलेलं या सगळ्या गोष्टीसाठी, आणि मला पण आज सगळ्या गोष्टींचा त्या फायदाच वाटतो. जेव्हा निराली अभ्यास करायची, म्हणजे जेव्हा क्लासमध्ये होते तेव्हा अभ्यास करायची, आता तुमचं शेड्यूल आम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्हाला असा वेळ मिळाला का की बाबा तिच्याकडे आपण बसून तिचा अभ्यास करून घ्यावा असं? पहिल्या वर्षी थोडासा तरी वेळ मिळत होता, पण तिचा शेवटचा चान्स जेव्हा सेकंड चान्स होता तेव्हा मला अजिबातच वेळ मिळत नव्हता, कारण माझी सिटी पोलीस स्टेशनला बदली झाली. पण इथल्या शिक्षकांनी खूप सारं तिचं पूर्ण म्हणजे तयारी करून घेतली, मॅथ्स, जी के वगैरे सगळ्या गोष्टी. ओके. आता तुम्ही खुश आहात का की तुमची मुलगी अमरावती नगरमध्ये सैनिक स्कूलमध्ये शिकत आहे, तर तुम्ही आता खुश आहात का? हो, हो. नक्की खूप खुश आहे. कारण मलाही थोडंसं वेळ द्यायला मिळत नसल्यामुळं आणि मुलगी असल्यामुळं जबाबदारी जास्तच वाटते, आणि एकटं घरी ठेवून जायचं म्हटल्यानंतर अजून टेन्शन असायचं. तर मला तिचं ॲडमिशन सैनिक स्कूलला झाल्यामुळं सेफ पण वाटतं आणि मी खुश पण. ओके. व्हेरी गुड. छान. आता निरालीचे बाबा देखील मुंबई पोलीसमध्ये आहेत आणि निरालीची आई देखील पोलीसमध्ये आहे. म्हणजे ते जे देशसेवेचे जे कार्य करत आहेत, तेच देशसेवेचं कार्य निराली तुला पुढं घेऊन जायचं आहे का? हो. आता निराली, तुझे आई बाबा तर पोलीसमध्ये आहेत, मग तुला भविष्यामध्ये काय व्हायचं आहे? मला NDA जॉईन करायचं आहे आणि तिथून एअरफोर्सला म्हणजे जॉईन करायचं आहे फोर्समध्ये. ओके, एअरफोर्समध्ये. म्हणजे आता एवढ्या छोट्या वयामध्येच निरालीनी ठाम निर्णय घेतलेला आहे की जसे आई बाबा तिची देशसेवा करत आहेत, तसंच तिला सुद्धा देशसेवा करायची आहे आणि तिला इंडियन एअरफोर्स जी आहे ती जॉईन करायची आहे. एवढ्या छोट्या वयामध्ये एवढी मोठी छान स्वप्न जे आहे ते स्वप्न तिला दाखवत आहे सैनिक स्कूल. त्याच्यामुळं सैनिक स्कूलमध्ये काय बेटर आहे, एवढ्या छोट्या छोट्या वयामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः ती घेऊ शकत आहे की तिला काय करायचे आहे. म्हणजे आत्ताच तिला पंख मिळाले आहेत, ती आता उंच भरारी मारणार आहे. एअरफोर्स जॉईन करायचं आहे, त्याच्यामुळे ती आता आकाशात उंच भरारी मारणार आहे. तर आपण आता निरालीचं खूप खूप अभिनंदन करूया आणि खूप छान निरालीने आपल्याला माहिती दिली आहे. याचा फायदा नक्कीच मुलांना जे भविष्यामध्ये सैनिक स्कूलची तयारी करत आहेत की त्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि नक्कीच मुलं देखील मोटिवेट होतील आणि त्या दृष्टीने अभ्यासाला लागतील. की आता शेवटचा प्रश्न निराली, GK हा खूप अवघड सब्जेक्ट आहे असं सगळे म्हणतात, पण तुला GK जो आहे तर GKचा अभ्यास करत असताना काही अडचणी आल्या का काही? हो, आलेला. त्यानंतर मग देशमुख सरांनी स्वतःहून पर्सनली क्लास घ्यायला सुरू केलेला आमचा, त्यामुळे मग खूप इझी गेलं GK पण. ओके. म्हणजे आता GK पण खूप इझी गेलं, त्यामुळं GK मधला स्कोर पण छान आला आणि तिचं सिलेक्शन सुद्धा झालं. ओके. एवढी छान सुंदर माहिती निरालीने आज आपल्याला दिलेली आहे. आता ती सुट्टीमध्ये इथे आलेली आहे आणि सुट्टी एन्जॉय करता करता तिने आपल्याला जो वेळ दिलेला आहे, तिच्या आईचं शेड्यूल हे किती बिझी असतं हे सगळ्यांनाच माहिती असेल की पोलिसांचं जीवन हे कसं असतं आणि त्यांचं शेड्यूल कसं असतं, तरी देखील तिच्या आईने वेळात वेळ काढून जे आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी निरालीच्या आईचे आणि निरालीचे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या टीमकडून खूप खूप आभार मानते आणि निरालीचं खूप खूप अभिनंदन करते आणि तिला तिच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू.